नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 व सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला घटक आहे गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन। हा घटक अभ्यासल्यानंतर या घटकाच्या शेवटी तुम्हाला काही प्रश्न दिले जाणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत। उपक्रमही दिला जाईल आणि ते उपक्रमही तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने शोधून त्याची माहिती तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे। शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली। युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्वच क्षेत्रात पाहायला मिळते। या पाठात आपण शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती घेणार आहोत। माहित आहे का तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय। महाराजांकडे युद्ध कौशल्य होतं। महाराज जो काही भाग जिंकून घ्यायचे त्या भागाचं व्यवस्थित व्यवस्थापन करायचे आणि त्यामुळे जिंकलेला जो भाग आहे तो भाग स्वराज्यामध्येच राहायचा। शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते। उदाहरण द्यायचं म्हणलं तर ज्यावेळेस अफजल खानासारखा शत्रू स्वराज्यावरती चालून आलेला होता, स्वराज्यावरती चालून आल्यानंतर महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी जी काही जागा निवडली ती त्या ठिकाणी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल। तसेच त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते। याची काही उदाहरणे आता आपण पाहूया। गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले। संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व महाराजांनी सांगितलेले आहे। शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरले होते। सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गडदुर्ग त्यांनी असंख्य वेळा न्याहाळले होते। स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते। शिवरायांनी गिरिदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले। जलदुर्गांना जंजिरा सुद्धा म्हणतात। त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ञांकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले। त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली। इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली। शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते। माहित आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचं मानलं जातं। या ग्रंथामध्ये शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांच्या मदतीने एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करायची आहे। मग त्यासाठी किल्ला तयार करण्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे या साहित्याची यादी तुम्हाला तयार करावी लागणार आहे। किल्ल्यासाठी जागेची निवड करावी लागणार आहे। किल्ल्यावर पाण्याची, घरांची व्यवस्था कशी असावी याचा आराखडा सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे। दिवाळी अजून लांब आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच दिवाळीच्या वेळेस, दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला मित्रांच्या सहाय्याने किल्ला तयार करायचा आहे। एक कच्चा आराखडा तुम्ही आत्ताच तयार करून ठेवू शकता। सांगा पाहू, तुमच्या परिसरात असलेल्या किल्ल्याचे, लेण्यांचे नाव सांगा। किल्ल्यावर कोणत्या वास्तू आहेत? किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? आत्ताच आपण किल्ला जो आहे किंवा किल्ल्यांचे प्रकार पाहिले। किल्ल्यांचे जर प्रकार पाहिले तर वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट जमिनीवरचा किल्ला। उदाहरणार्थ अहमदनगरचा जो किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे। गडांचे व्यवस्थापन। गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती। प्रत्येक गड किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले होते। किल्लेदारांच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करायचे। या अधिकाऱ्यांची कामे आता आपण पाहूया।
किल्लेदार, किल्लेदाराचं काम काय? किल्लेदारालाच हवालदार असे सुद्धा म्हणायचे. मग या किल्लेदाराची कामं काय? तर सर्वात प्रथम किल्ल्याचे संरक्षण आणि कारभार करणे, सबनीस कारखानीस यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे हुकूम आणि आदेशाचे पालन करणे. मग या किल्लेदाराच्या मदतीसाठी सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी असायचे. मग यापैकी सबनीसाचं काम काय? तर गडावरील जो काही जमा खर्च जो होता, या जमा खर्चाचा हिशोब त्याला ठेवावा लागायचा. पत्र व्यवहार सांभाळणे, जे काही पत्र व्यवहार होत होते हे पत्र व्यवहार सांभाळण्याचं महत्वाचं काम सबनीसाचं असायचं. याशिवाय गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करावी लागायची. कारखानीस गडावरील राहणाऱ्या लोकांना धान्याचा वस्तूचा पुरवठा करणे, युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे अत्यंत महत्वाचं काम. युद्धाच्या वेळी तोफा असतील बंदुका असतील यांना लागणारा जो काही दारुगोळा होता, या दारुगोळ्याची व्यवस्था करण्याचं काम कारखानीसकडे होते. गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची व्यवस्था देखभाल दुरुस्ती करणे. शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. या तोफा किल्ल्यांच्या तटावर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात. पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे. तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी, दगडी व कुल्फी गोळे, ज्यामध्ये शिशाच्या गोळ्या असत, यांचा वापर केला जायचा. या तोफा उडवण्यासाठी स्फोटक, दारू वापरली जात असे. आता तुम्हाला येथे चर्चा करायची आहे, गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप का लावला जात असे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये गडांवरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असायचा. आरमार, आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह होय. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लुटमार करायचे, तेथील लोकांचा छळ करायचे. शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. शिवरायांनी लहान मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवण जवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबई जवळ खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारामध्ये कोळी, भंडारी, आगरी यांसारख्या विविध दर्यावर्दी जाती धर्माचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळामध्ये प्रसिद्धीस आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच अशा सागरांवरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला. त्यामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतच्या भागावरती स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्र किनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतामध्ये शिवरायांनी उभे केलेले पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे श्री शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते आणि उचित असा गौरव त्या ठिकाणी महाराजांचा केला जातो. महाराजांनी त्यावेळेस हे ओळखलं होतं की आपल्याला सगळ्यात जास्त धोका जो आहे तो समुद्राकडून येणाऱ्या शत्रूंपासून, हे महाराजांनी त्याच वेळेस ओळखलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार पाहिले तर या प्रकारामध्ये गुराब, गलबत, पाल, मचवा, नाव, होडी या जहाजांचा समावेश होता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय,
स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावं जी आहेत ही नावे तुम्हाला शोधायची आहेत. त्यासाठी तुम्हाला इंटरनेटद्वारे तुम्ही ती माहिती शोधू शकता. आता आपण शिवरायांचे हेर खात्याविषयीची माहिती पाहूया. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेमध्ये गुप्त हेर खाते महत्वाचे होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली होती. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटामध्ये शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणायचे. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवायचे आणि मगच चढाईचा बेत आखत असायचे. बहिर्जीला स्वराज्याचा तिसरा डोळा सुद्धा म्हणलं जायचं. गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्व होते. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रामध्ये आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वतरांगातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली. शत्रू जो होता या शत्रूवरती अचानक हल्ला करायचा आणि गायब व्हायचं. म्हणजे शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करायचं आणि आपलं कमीत कमी नुकसान झालेलं असायचं. आणि या युद्ध पद्धतीमुळे शत्रू जो होता या शत्रूला भीती वाटायची, कुठून कोणी येतं की काय, आक्रमण करतं की काय. तर गनिमी कावा युद्ध पद्धतीचा महाराजांनी अत्यंत अभ्यासपूर्ण उपयोग करून घेतलेला होता. शिवरायांचं सैन्य शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करायचे. त्यामुळे स्त्रियांचे रक्षणकर्ते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना त्यांनी सक्त ताकीद दिलेली होती. इतर धर्माबद्दल सुद्धा महाराजांना अभिमान होता. त्यावेळेचा इतिहासकार, मुघल इतिहासकार खाफी-खान महाराजांबद्दल काय म्हणतोय की शिवाजीने आपल्या सैनिकांना असा सक्त आदेश दिला होता की मशिदीला युद्धाच्या वेळेस मशिदीला हात लावू नये. कुराणची जर प्रत हाती जर सापडली तर ती पूज्य भाव दाखवून मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. यावरून महाराजांचा इतर धर्मियांविषयीचा असणारा आदर दिसून येतो. माहित आहे का तुम्हाला, आता इथे आपण शिवरायांचे काही सहकारी जे होते ते पाहूया. कान्होजी जेधे असतील, वीरबाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिदोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन आपण अभ्यासलेले आहेत. यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आता आपण इथे पाहणार आहोत आणि तुम्हाला पाठ जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. प्रश्न पहिला, शिवरायांकडे कोणकोणते किल्ले होते? प्रश्न दुसरा, शिवरायांकडे किती किल्ले होते? प्रश्न तिसरा, किल्ल्यांचे प्रकार लिहा. प्रश्न चौथा, शिवरायांकडे कोणकोणते जलदुर्ग होते? प्रश्न पाचवा, शिवरायांच्या काळातील प्रसिद्ध आरमारी योद्ध्यांची नावे लिहा. प्रश्न सहावा, शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला इथे उपक्रम पूर्ण करायचे आहे. पहिला उपक्रम आहे पाठातील जहाजाची व किल्ल्यांची नावे शोधा आणि वहीमध्ये लिहा. उपक्रम 2, शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार लिहा. उपक्रम क्रमांक 3, स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे लिहा. उपक्रम 4, भारतीय नौदलातील युद्ध नौकांविषयी माहिती मिळवा. अशा पद्धतीने तुम्हाला हे उपक्रम पूर्ण करायचे आहे. यासाठी तुम्हाला इंटरनेटचा सुद्धा उपयोग करावा लागणार आहे माहिती मिळवण्यासाठी. धन्यवाद.